तर चला पनीर बिर्याणी बनवूया। तर त्यासाठी आधी साहित्य पाहून घेऊया। कांदा घेतलाय, त्याला मी उभा चिरून घेतलाय। टोमॅटो घेतलेत बारीक कापून, दुधामध्ये केसर भिजवून घेतलीये। दही घेतले, त्याला मी फेटून घेतले आणि पुदिन्याची पानं घेतलीये। त्याच्यानंतर कांदा असतो त्याला मी उभा चिरून ब्राऊन रंग येईपर्यंत छानपैकी तळून घेतला आहे। त्याच्यानंतर वन ऑफ द मेन इन्ग्रेडियंट्स पनीरसाठी म्हणजे पनीर ते घेतलंय आणि भात पण मी 1-1.5 तास आधी शिजवून घेतलाय 90%। आणि शिजवताना त्याच्यात तमालपत्र, दालचिनी, इलायची, लविंग, मिरी सगळे अख्खे गरम मसाले टाकून त्याला छानपैकी शिजवून घेतलाय। तर चला आता कृतीकडे वळूया। तर सगळ्यांपेक्षा आधी पनीरला आपण मॅरिनेट करून घेऊया। तर त्यासाठी पनीरचे मी मोठे पीसेस करून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता मी मसाले टाकते। तर मसाल्यांमध्ये आधी मी टाकली आहे हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे, काश्मीरी लाल मिरची घेतली म्हणजे कलर छान येतो, गरम मसाला घेतलाय, त्याच्यानंतर मी मीठ टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आणि तेल टाकलंय। तेल पनीरलाच लावल्यावर मॅरिनेट केल्यावर फ्राय करताना आपल्याला कमी तेलाची गरज पडते आणि अशा रीतीने चमचीच्या मदतीने मी छानपैकी त्याला मसाला पनीरला कोट करून घेते। आणि फ्राय पॅन मध्ये पाहू शकता की मी खूप कमी तेल घेतलंय आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पनीरचे पीसेस मी सोडते। त्याला आधी 3-4 मिनिटं बिलकुल पण हलवायचं नाहीये आणि 3-4 मिनिटांनी त्याला परतायचं आणि सगळ्या साईडनी पनीर फ्राय करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता की सगळ्या साईडनी पनीर छानपैकी फ्राय झालंय आणि त्याच्यानंतर मी आता हे पनीर डिशमध्ये काढून घेते आणि त्याच फ्राय पॅन मध्ये मी थोडंसं तेल ऍड केलंय आणि फोडणीसाठी मी जिरं घातलंय। जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकते आणि कांदा हलकासा ब्राऊन रंग होईपर्यंत भाजायचा आहे। पण कांदा थोडासा भाजला गेला की त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि धण्याची पेस्ट जी मी ऑलरेडी तयार करून ठेवली होती आता ती मी घालते आणि त्याला छानपैकी तेलामध्ये हे दोन्ही वस्तू छानपैकी परतून घेते। तर तुम्ही पाहू शकताय की तेलामध्ये छानपैकी हा जे आहे ते मी परतून घेतलाय कांदा आणि पेस्ट। त्याच्यानंतर आता मी मसाले टाकते। तर आधी मी टाकली हळद, लाल मिरची पावडर टाकली आहे, त्याच्यानंतर धने जिरे पावडर टाकलंय, गरम मसाला टाकला आणि किचन किंग मसाला पण टाकलाय। हे दोन्ही मसाला टाकल्यावर बिर्याणीला खरीच खूप छान चव येते आणि हे मसाले पण मी तेलामध्ये छानपैकी परतून घेते। त्याच्यानंतर टोमॅटो आहे तर टोमॅटो मी टाकते आणि टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यावर जे चवीपुरतं मीठ आहे ते टाकून घेते म्हणजे टोमॅटो पण लवकर शिजायला मदत होते। तर तुम्ही पाहू शकता की छानपैकी असा मसाला रेडी होतोय आणि हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये दही जे मी आधी ऑलरेडी फेटून घेतलं होतं तर ते दही पण मी टाकते आणि छानपैकी या मसाल्यामध्ये हे दही छानपैकी परतून घेते। छानपैकी हा मसाला आहे त्याला तेल सुटलंय तुम्ही पाहू शकता। आता मी त्याच्यामध्ये जे फ्राईड ओनियन्स जे फ्राय करून ठेवले
तर ते मी टाकते आहे त्याच्यामध्ये आणि छानपैकी त्याला त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. थोडीशी पुदिन्याची पानं पण टाकते मी त्याच्यामध्ये आणि मग 1 चमची सारखं मी तूप टाकलंय. तुपाने खरंच या बिर्याणीला खूप छान चव येते. तर तुम्ही पण नक्की तूप टाका आणि छानपैकी हा मसाला मी परतून घेते. म्हणजे हा मसाला रेडी झालाय. आता रेडी झाल्यानंतर हा मसाला जो आहे त्याला मी फ्राय पॅन मध्येच छानपैकी पसरवून घेते. आता जो शिजवलेला भात आहे तो मी या मसाल्यावर पूर्णपणे स्प्रेड करून घेते. हातानेच मी स्प्रेड करते आणि पूर्ण भात आहे तो मी पॅनमध्ये पसरवून घेतला आहे. त्याच्यानंतर पनीरचे पीसेस जे आपण फ्राय करून ठेवलेत आता ते पण आपण त्याच्यावर ठेवूया. एक एक करून मी ठेवून घेते. त्याच्यानंतर जे फ्राय केलेले ओनियन्स होते, फ्राईड ओनियन्स, तर ते पण मी वरती ठेवले आहे. त्याच्यानंतर केसर जे दुधात घातलं होतं ते पण मी ह्या भातामध्ये आणि हे जे भात आहे त्याच्यावर मी पसरवून घेतलाय. त्याच्यानंतर 2-3 चमची सारखं तूप ह्या बिर्याणीत घातलंय. त्याच्याने चव छान वाढते आणि उरलेली पुदिन्याची पानं पण मी टाकली आहे. त्याच्यानंतर मी खाली तवा ठेवला आहे पॅनच्या खाली आणि झाकण लावून त्याच्यावर हे वजन ठेवलंय. तुम्ही पाहिजे असेल तर गव्हाच्या पिठाने सील पण करू शकतात आणि 10 मिनिटं असं ठेवायचंय आणि 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात की मस्त अशी बिर्याणी मस्तपैकी रेडी झाली आहे आणि खरंच खूप छान सुगंध येत होता त्याचा बिर्याणीचा. आणि ही अशी मस्त सिंपल अशी एकदम साधी सोपी आणि मस्त अशी टेस्टी बिर्याणी, पनीर बिर्याणी रेडी आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा. आता मी ह्याला बाउलमध्ये काढलंय आणि छानपैकी पनीरचे जे पीसेस आहेत त्याच्यानेच मी डेकोरेट करत आहे आणि पहा अशी मस्त पनीर बिर्याणी रेडी.